नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 चा विमा कधी मिळणार या संदर्भात अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो 2025 च्या खरीप पीक विम्याचे पैसे आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत, पण सर्वांनाच एकाच वेळेत नाही। सध्या प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने सुरू आहे। 2025 खरीप पीक विमा नवीन अपडेट। सरकारने पीक कापणी प्रयोग आणि उत्पादनाचा डेटा केंद्र सरकारकडे पाठवला आहे। शेतकरी मित्रांनो, ही माहिती पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर विमा कंपन्या भरपाईची रक्कम हे निश्चित करतात। आता पैसे कधी मिळण्याची शक्यता असते तो सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका यासारख्या पिकांची भरपाई काही भागात 24 ते 28 मार्च 2026 या कालावधीत होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, कापूस आणि तूर या पिकांसाठी आपल्याला एप्रिल महिना लागू शकतो। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो भरपाई हे किती मिळू शकते तर काही ठिकाणी हेक्टरी सुमारे 17,500 पर्यंत मदतीची चर्चा चालू आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो थोडक्यात जर बघितलं तर 2025 खरीप पीक विमा मिळणार आहे। काही पिकांना पैसे सुरू झाले असून लवकरच कापूस आणि तूर पिकांचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार। आता शेतकरी मित्रांनो यासाठी उशीर का लागला होता तर खरीप 2025 चा जो पीक विमा आहे त्यासाठी त्या योजनेअंतर्गत या योजनेचा उद्देश नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी असतो आणि यामध्ये काही तांत्रिक कारणे होते, त्यामुळे या योजनेला अडचण आली। शेतकरी मित्रांनो, या अडचणीमुळे शेतकऱ्यांजवळ पैसे लवकर आले नाही। आता कोणत्या नुकसानीवर विमा मिळतो तर शेतकरी मित्रांनो खालील काही मुद्दे आहे त्याच्या नुकसानीवर हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो। शेतकरी मित्रांनो, पहिला मुद्दा जर आहे दुष्काळ, पाऊस कमी पडणे, दुष्काळ असो किंवा पाऊस कमी पडणे, त्यानंतर अतिवृष्टी किंवा पूर, त्यानंतर गारपीट, चक्रीवादळ या समस्या शेतकऱ्यांना आढळल्यास पीक विमा शेतकऱ्यांना डायरेक्ट मिळतो। आता शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 च्या अर्जाची अंतिम तारीख होती 31 जुलै 2025। आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक प्रीमियम भरावा लागत असतो, म्हणजे सामान्य नियमानुसार खरीप पिके सुमारे 2% प्रीमियम, रब्बी पिकांसाठी 1.5% प्रीमियम, त्यानंतर बागायती पिकासाठी 5% प्रीमियम। आता शेतकरी मित्रांनो भरपाई हे कशी ठरते तर शेतकरी मित्रांनो पीक विमा रक्कम हे थेट शेतकऱ्यांच्या नुकसानीवर ठरत असते। म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या भागामध्ये जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना सरसकट 17,500 एवढी रक्कम मिळते आणि काही शेतकऱ्यांना कमी सुद्धा मिळते। तर आता शेतकरी मित्रांनो आपण कॉलमनुसार कोणत्या शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार आणि त्यांना पीक विमा त्या रकमेतून किती मिळणार तर शेतकरी मित्रांनो कमी नुकसान झाल्यास 2,000 पासून 5,000 सुद्धा मिळतो, मध्यम नुकसानामध्ये 6,000 किंवा 15,000 पर्यंत, आणि शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले तर त्यांना पीक विमा हा 20,000 ते 40,000 पर्यंत मिळू शकतो। आणि हा थेट शेतकरी मित्रांनो 24 मार्च 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये याचे वितरण होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।